धन्यवाद विराज. नमस्कार. मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसते विराज? येस, थँक्यू. नमस्कार, मी गौतम आठवले. हेजिंग डेस्क हा एनसीडीएक्स आणि स्मार्ट प्रकल्प यांनी एकत्र येऊन सुरू केलेला एक प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना जे प्राइस फ्लक्च्युएशन असेल, जे किमतींमध्ये जे चढ-उतार असतात, त्याच्यापासून त्यांचं संरक्षण कसं करता येईल आणि किंमत जोखीम व्यवस्थापन त्यांचं कसं करता येईल, याबाबत आपण ऑनलाईन प्रशिक्षण दर 15 दिवसांनी घेत असतो. त्याच्याबरोबर आपलं जे मुख्य काम आहे, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक जिल्हानिहाय तुमच्या स्मार्टचे जे DIU आहेत, त्या प्रत्येक DIU ला येऊन जिल्हानिहाय आपण प्रशिक्षण घेतो. 1 दिवसाचं ऑफलाईन सेशन असतं. त्याच्यामध्ये दिवसभरात सेशन असतं. याच्यामध्ये वायदे बाजार काय आहे, कमोडिटी मार्केट कसं चालतं, त्याच्यामध्ये इन डिटेल आपण चर्चा करतो. तर आपण जास्त वेळ न दवडता सुरू करूया. हेजिंग डेस्कचा परिचय देतो. हेजिंग डेस्क हा मेन जे हेजिंग डेस्कचं काम आहे, ते हेच आहे की आपण वर्षभरामध्ये 60 पेक्षा जास्त FPOंना 60 पेक्षा जास्त ट्रेनिंग्स घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये 3000 पेक्षा जास्त CBO असतात. त्यांना आपण याच्या मार्फत प्रशिक्षण देणार आहोत आणि फक्त प्रशिक्षण नाही देणार आहोत, तर म्हणजे फक्त अकाउंट ओपनिंगसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात, कुठल्या कमोडिटीमध्ये काम करायचं, कसं करायचं, या सगळ्यासाठी शेवटपर्यंत अगदी ट्रेड होईपर्यंत आपण हँडहोल्ड FPOंना करणार आहोत. आता वायदे बाजारात चालणाऱ्या कमोडिटी आहेत, त्याच्यामध्ये कापूस, हळद, मका यांना आपण प्राधान्य दिलंय. पण बाकीच्या कमोडिटीजमध्ये आपण हळू काम करू शकतो. आणि मी आज सेशनमध्ये 2 विषयांवर आपण बोलणार आहोत. एक म्हणजे कृषीवेध नावाचा जो NCDXचा प्रायव्हेट प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावरती FPO आणि बायर हे एकत्र येतात भारतभरातनं. आणि दुसरं म्हणजे वायदे बाजारावरती आपल्याला काय-काय जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो, तेव्हा काय-काय डॉक्युमेंट्स लागतील त्याच्याबद्दल. तर हे हेजिंग डेस्कचे बाकी आमचे ऑब्जेक्टिव्हज आहेत, ज्याच्यामध्ये काही रिपोर्ट बनवायचे आहेत, त्याच्याबद्दलही काम चालू आहे. त्याच्यानंतर कमोडिटी बाजार म्हणजे काय? तर कमोडिटी बाजारामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की सॉफ्ट कमोडिटीज आणि हार्ड कमोडिटीज अशा 2 कमोडिटीज आपण म्हणू शकतो. सॉफ्ट कमोडिटीमध्ये ज्या आपल्या जी आपली पिकं आहेत, म्हणजे ॲग्रीकल्चर कमोडिटीज आपण ज्याला म्हणतो. त्याच्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन आहे, गवार सीड, गवार गम, त्याच्यानंतर मसाल्याच्या पिकांमध्ये हळद, जिरे, धने, मका, सगळ्या डाळी, कडधान्य, त्याच्यानंतर बकरी, शेळ्या, पशुधन, मीठ, मासे हे सुद्धा येतं. आणि म्हणजे अकृषी नॉन ॲग्रीकल्चर कमोडिटीजमध्ये जे सगळे धातू आहेत, सोनं, चांदी, ॲल्युमिनियम, कॉपर, झिंक, त्याच्यानंतर आपला नॅचरल गॅस, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, हे सगळे नॉन ॲग्रीकल्चर कमोडिटीजमध्ये येतात. म्हणजे सॉफ्ट कमोडिटीज म्हणजे कोणत्या, की ज्या आपण आपल्या शेतीमधनं पिकवतो. आणि हार्ड कमोडिटीज म्हणजे कोणत्या, की ज्या आपण जमिनीमध्ये उत्खनन करून काढतो आणि त्या वापरल्यावरती संपून जातात. त्यांना आपण हार्ड कमोडिटीज म्हणतो. तर याच्यामध्ये कमोडिटी बाजाराने आपला काय संबंध आहे? तर आपण जे एक माणूस आहे, तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सकाळी उठल्यावर आपण चहा करतो, तेव्हा आपण एक 5-6 कमोडिटीज वापर करतो. त्यानंतर जेवताना आपण 8-10 कमोडिटीजचा वापर करतो. मग संध्याकाळी नाश्ता करतो, काहीतरी फळं वगैरे खातो, तेव्हा परत आपण 4-5 कमोडिटीज खातो. असं करत दिवसभरात एक माणूस जवळ-जवळ 70 ते 80 कमोडिटीज कंझ्युम करत असतो अख्ख्या दिवसात. तर ह्याचा एक सर्व्हे झाला होता 2007-2008 ला. तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं, की याची जी दिवसाची उलाढाल आहे, ती 4 ते 5 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे जे आपण रिटेल मार्केट डेव्हलप केलंय आपल्या स्वतःसाठीच, आपल्या आजूबाजूला. फक्त ह्या रिटेल मार्केटचं आपल्याला काय म्हणजे आपण स्वतः मार्केट आपल्यासाठी डेव्हलप केलंय, पण आपल्याला माहिती नाहीये, की ह्या मार्केटचं पोटेन्शियल काय? की ह्याच्यामध्ये ज्या बिझनेसच्या संधी आहेत, त्या आपल्याला नाही माहिती. त्या आपण जाणून घेऊ. तर आपल्या कृषी क्षेत्रामध्ये काय अनिश्चितता आहेत, की आपल्याकडे आपण जर म्हटलं, की कुठल्या आपण रिस्क घेतो. तर आपण जेव्हा त्याचं आपण काय म्हणतात कॅटेगरी बघितली, तर जेव्हा आपण प्रोडक्शन करतो, एखादं पीक घेतो, तेव्हा जे उत्पादन करतो त्याच्यामध्ये रिस्क असते. त्याच्यामध्ये हवामानाचा धोका असेल, रोग येतात, कीड असेल, किडीचा प्रादुर्भाव असेल,
त्याच्यानंतर जे लागवडीखालील क्षेत्र आहे ते दिवसेंदिवस आपण थोडे मोनोक्रॉपिंगकडे जात चाललोय. म्हणजे एकच पीक असतं, तेच सगळे लावत राहतात. याला मोनोक्रॉपिंग म्हणतात. तर लागवडीखालील क्षेत्र एकाच पिकाचं वाढत राहतंय. त्याच्यानंतर मूल्याच्या बाबतीत म्हणजे आपल्याला भाव मिळत नाही याच्या बाबतीत आपण जोखीम पकारतो. मी एखादी गोष्ट आता प्रोड्यूस केलं. सपोज मी हा पेन प्रोड्यूस करतोय. तर ह्याची जी प्राइस आहे, ती सेट करायचा अधिकार शेतकऱ्याला नाहीये. जर शेतकऱ्यांनी एखादं उत्पादन घेतलं, त्याच्यात काही सोयाबीन असेल, मका असेल, त्याला जी काही प्राइस मिळेल, हे त्यांच्या इथला आडातदार असेल किंवा विक्रेता असेल, ट्रेडर असेल, हा जेव्हा बाजार समितीमध्ये आपण माल घेऊन जातो, त्यानंतर ठरवलं जातं. तर वायदे बाजार हा असा एक बाजार आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या मालाला जो काही दर हवा आहे, त्याची निश्चिती करायची. म्हणजे जेव्हा आपण पेरणी करतो, जेव्हा आपण ते धान्य काढणार आहे, तेव्हा त्याला काय रेट मिळेल, हे आपण पेरणी करताना फिक्स करू शकतो. हे वायदे बाजाराचं पोटेन्शियल आहे. तर या जोखमी त्याच्यानंतर अजून आपण पॉलिटिकल पण काय म्हणतात, जे काही आता जगामध्ये युद्ध चालू आहेत, तर त्याचाही आपल्या कमोडिटीजच्या प्राइसेसवरती फरक पडत असतो. फक्त आपल्याला त्याबद्दल माहिती नसतं, की त्याचं इतकं डायरेक्ट रिलेशन आपल्यामध्ये आहे. आता सपोज ब्राझीलमध्ये खूप जास्त कापूस तयार झाला. तर तो कापूस इव्हेंच्युअली आपल्याकडे येतो, आपल्याकडे इम्पोर्ट केला जातो आणि आपल्या इथल्या कापसाच्या किमती पडतात आणि त्यांच्या इथला कापूस आपल्या इथे सगळा आपल्या मार्केटमध्ये रिचवला जातो. त्याच्यानंतर अजून हवामानाचा धोका म्हटलात तर आता रिसेंटली जे मागच्या महिन्यामध्ये जे अवकाळी पावसामुळे किंवा पुरामुळे जे काही नुकसान झालं, ते तर आपण सगळे म्हणजे ॲज अ शेतकरी म्हणून मी पण स्वतः शेतकरीच आहे. आपण सगळेच त्याच्यामध्ये त्याचा काय म्हणतात हवामानाच्या धोक्याचा सगळे बळी होत असतो. त्याच्यानंतर आयात निर्यात ज्या पॉलिसी असतात त्याच्यामध्ये हे जे काही आयात निर्यात शुल्क असतात त्यांच्यात जे बदल केले जातात त्याच्यामुळे आपल्या त्याच्यामुळे हा या सगळ्याचं इव्हेंच्युअली काय होतं की आपण जो माल पिकवतो त्याला आपल्याला रेट मिळत नाही. ती आपले म्हणजे आपण एवढे कष्ट घेतो, एवढी जोखीम पत्करतो, पण तरी आपल्याला आपल्या मालाचा रेट मिळत नाही. त्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. म्हणजे आपण आयदर आपण कृषीवेध म्हणून जो एनईएमएलचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्याबद्दल बघू आणि वायदे बाजार जो एनसीडीएक्स मध्ये चालतो त्याच्याविषयी बघूया. तर मार्केटचं म्हणलं तसं साधारण 2 प्रकार असतात. एक म्हणजे हजर बाजार, ज्याच्यामध्ये फिजिकल मालाचं ट्रेडिंग होतं स्पॉट मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये अजून कॅटेगरी बघितली तर त्याच्यामध्ये किरकोळ बाजार म्हणजे रिटेल बाजार. मी मगाशी म्हटलं 4 ते 5 लाख कोटीचा आपल्या इथे बाजार आहे, तो बाजार. त्याच्यानंतर जे आपण एपीएमसी मध्ये घेऊन जातो, त्याच्यामध्ये काय होतं की आपण सपोज एक एपीएमसी आहे, त्याच्यामध्ये एक 8 ते 10 ट्रेडर असतात आणि एक 100, 200, 1000 शेतकरी त्यांच्याकडे माल घेऊन जातात आणि त्या मालाचं तिथे ऑप्शन होतं. तर ह्याच्यामध्ये काय होतं की हा झाला एपीएमसी बाजार समिती, ही एक मार्केट प्लेस. तसं ई लिलाव मंच काय असतं की त्याच्यामध्ये भारतभरातनं विक्रेते एकत्र येतात एका प्लॅटफॉर्मवरती आणि तिथे जे शेतकऱ्यांकडे जो माल अवेलेबल आहे तो डिस्प्ले केला जातो आणि त्याच्याप्रमाणे ज्या व्यापाऱ्याला तो हवाय त्याप्रमाणे त्याचं ऑप्शन केलं जातं. म्हणजे आपल्याकडे सध्या काय होतं, जेव्हा आपण बाजार समितीमध्ये जातो तेव्हा स्पर्धा आपल्यामध्ये लागलेली असते शेतकऱ्यांमध्ये की कोणाला सगळ्यात जास्त मिळेल. इलेक्ट्रॉनिक ई स्पॉट मार्केटमध्ये काय होतं इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्ममध्ये की ही जी स्पर्धा आहे ती विक्रेत्यांमध्ये लागली असते की कुठल्या विक्रेत्याला सगळ्यात जास्त चांगला दर कुठला मिळतो. आपण समजून घेऊया कृषीवेध बद्दल. एनईएमएल कृषीवेध नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे. एनसीडीएक्स ही जी कमोडिटी एक्सचेंज आहे. विराज एनसीडीएक्स हे जे कमोडिटी एक्सचेंज आहे त्याची एक कंपनी आहे एनईएमएल, एनसीडीएक्स ई मार्केट लिमिटेड. त्यांनी कृषीवेध नावाचा एक प्लॅटफॉर्म डेव्हलप केला आहे. त्याच्यामध्ये भारतभरातनं विक्रेते एकत्र येतात आणि त्याच्यावरती आपण आपली एफपीओ रजिस्टर करू शकतो आणि आपल्याकडे जे काही धान असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मका असेल, चना असेल, हळद असेल, डाळी असतील कुठल्याही, या सगळ्या आपण त्याच्यावरती रजिस्टर करू शकतो आणि त्याच्या मार्फत आपण विक्रेत्यांना विकू शकतो.
तर त्याची साधारण त्याचं जसं आपण WhatsApp आपल्या सगळ्यांच्या फोनमध्ये आहे, तसं कृषीवेद म्हणून एक NEML ने ॲप डेव्हलप केलंय. ते ॲप आपल्या फोनवरती डाउनलोड करता येतं. ते डाउनलोड केलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही एक 5-6 डॉक्युमेंट्स लागतात. त्याची लिस्ट मी पुढे दिली आहे. तर ती लिस्ट ती तुम्ही चेक कराल. तर जेव्हा आपण NCDA प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड करतो, त्याच्यानंतर आपण तिथे आपला मोबाईल नंबर टाकायला लागतो, की आपण या FPO संस्थेचे डायरेक्टर आहोत आणि हा माझा मोबाईल नंबर आहे. हे ऑथेंटिकेशनसाठी आपल्याला ओ-टी-पी येतो. तो ओ-टी-पी आल्यावरती म्हटलं ती 5-6 डॉक्युमेंट्स आपण सबमिट करायला लागतात NEMLला. ती जेव्हा आपण सबमिट करतो, त्यानंतर ती डॉक्युमेंट्स NEMLच्या टीमकडे जातात. NEMLची टीम ते डॉक्युमेंट्स चेक करते. त्याच्यामध्ये त्यांना काही आपला काही पत्ता मॅच होत नसेल, आधार कार्डचा फोटो नीट आला नसेल, तर ते लोकं ते आपल्याला कनेक्ट करतात आणि आपल्याला ते डॉक्युमेंट अपडेट करून द्यायला लागतं. हे सगळं झालं की त्यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट होते. इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यासाठी त्यांचे जे रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत ते ₹118 ₹100 प्लस जी-एस-टी आणि जर FPO म्हणून रजिस्टर करायचं असेल तर ₹216. पुढे मी त्यांचा नंबर देतोच, ज्यांना त्यांना कनेक्ट करायचा ते डायरेक्टली करू शकतात. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला ह्या अशा विंडोज डोळ्यासमोर दिसतात. त्याच्यामध्ये आपल्याला आपली कोणती कमॉडिटी आहे, त्याच्यानंतर त्याची किती क्वांटिटी आहे, कोणती व्हरायटी आहे, आपण किती प्राईसला ते विकू इच्छितो, कोणत्या कोणत्या लोकेशनला आहे, पॅकेजिंग कसं आहे, 50 किलोच्या बॅगेत आहे, 30 किलोच्या बॅगेत आहे. त्यानंतर त्या मालाची कंडिशन कशी आहे आणि कधीपर्यंत आपण डिलिव्हरी द्यायची. हे सगळे आपल्याला स्पेसिफिकेशन्स द्यायला लागतात. तो माल कुठून उचलायचा आहे, त्या वेअरहाऊसचे डिटेल्स द्यायला लागतात. ते सगळं झाल्यावरती जेव्हा आपण हे डिटेल्स सिस्टमला अपलोड करतो, ते सगळ्या बायर्सना पण दिसतात. त्याप्रमाणे बायर आपल्याला अप्रोच करतात. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये NEMLची टीम आपल्यामध्ये असते, की जेणेकरून आपली किमतीच्या बाबतीत आपली फसवणूक होऊ नये आणि व्यापाऱ्यांच्याही बाबतीत आपण आपण जो क्वालिटीचा माल आपण देणार आहोत, ज्याची आपण त्यांना गॅरंटी देतो, तो माल आपण द्यावा. याच्यासाठी NEML दोघांसाठीही काम करते. मग त्याच्यानंतर जेव्हा हा आपला माल बघतो बाहेर एखादा, बाहेरला आपला माल ओके वाटतो, तेव्हा तो एखादा माणूस पाठवतो आपल्याकडे क्वालिटी चेक करायला आणि क्वालिटी चेक झाली, की त्याच्यानंतर जेव्हा गाडी भरली जाते डिलिव्हरीच्या दिवशी, त्याच्यानंतर आपण काटा पावती म्हणजे काटा पावती आपली जनते, ती आपल्याला ह्या सिस्टममध्ये अपलोड करायला लागते. जेव्हा आपण काटा पावती सिस्टममध्ये अपलोड करतो, त्याच्यानंतर जे बायरच्या अकाउंटला घेतलेले पैसे असतात, ते FPOच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. सो रफली ही अशी प्रोसेस असते, ज्याच्यामध्ये आपण कंप्लीट रजिस्ट्रेशन आधी रजिस्ट्रेशन होतं, मग डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतं. मग आपण आणि बायर आपण सगळी आपली कमोडिटी रजिस्टर केली, बायरने चेक केली. बाहेरचा माणूस येऊन गेला, क्वालिटी चेक करून गेला, की आपल्या दोघांमध्ये जी प्राइस ठरते, त्याच्यानुसार ट्रेड होतो आणि जेव्हा डिलिव्हरी असेल, त्या दिवशी आपल्याला पेमेंट होतं. सो ही संचालकांची ही यादी आहे, की जी आपल्याला NEMLमध्ये अकाउंट ओपन करायला लागते. त्याच्यामध्ये आपलं जे बोर्ड ऑफ डायरेक्टर कोण-कोण आहेत, त्या सगळ्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्यांच्या सगळ्यांच्या सह्या. त्याच्यामधले 2 डायरेक्टर जे असतात, ज्यांना आपण सायनिंग ऑथॉरिटी म्हणतो, त्यांच्यासाठी लेटर द्यायला लागतं, की आमच्या 5 बोर्ड ऑफ डायरेक्टरपैकी हे 2 डायरेक्टर आहेत, ज्यांच्या सहीनी आपण पुढे काम करू शकतो. त्याच्यानंतर हे आपल्याला बोर्डमध्ये पास करायला लागतं, आपलं जे बोर्ड मीटिंग होतं त्याच्यामध्ये. त्या ठरावाची आपल्याला प्रत द्यायला लागते NEMLला. त्याच्यानंतर आपण कंपनीचं जेव्हा रजिस्ट्रेशन केलंय, म्हणजे इन्कॉर्पोरेशन केलं असेल, तेव्हा ते नोंदणीचं प्रमाणपत्र आपल्याला द्यायला लागतं. कंपनीचं GST सर्टिफिकेट द्यायला लागतं आणि कंपनीचा ॲड्रेस प्रूफ द्यायला लागतो. हे आपल्याला डॉक्युमेंट्स लागतात NEMLमध्ये अकाउंट ओपन करायला. FPOचं अकाउंट ओपन करायचं असेल तर ₹216 लागतात आणि इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याचं अकाउंट काढायचं असेल तर ₹118 लागतात. तर हे झालं आपण बोललो ते कृषी बाबत. तसंच अजून एक असतं, की मगाशी म्हटलं तसं, की बाजाराचे असं 2 प्रकार आहेत. एक म्हणजे हजर बाजार, त्याच्यामध्ये रिटेल मार्केट असेल, AMC असेल, आपण आता NEML बाबत, कृषीबाबत बोललो. इलेक्ट्रॉनिक स्पॉट मार्केट म्हणतो त्याला, ते असेल. तसंच दुसरं मार्केट असतं, ते म्हणजे वायदे बाजार. त्याच्यामध्ये काय असतं, की आपण फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत असतो. म्हणजे जेव्हा आपण पेरणी करणार आहोत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता साधारण जून-जुलैमध्ये मी हळद लावली आहे. ती मी हळद काढणार आहे मार्च-एप्रिलमध्ये.
तर जेव्हा मी हळद लावतो तेव्हाच जेव्हा मी एप्रिलमध्ये हळद काढणार आहे त्याचा भाव मी आत्तापासून फिक्स करून ठेवू शकतो. तर ही आपल्याला पॉवर आपल्याला हेजिंग मार्फत करता येते किंवा आपल्याला कमोडिटी मार्केट देतं. म्हणजे हेजिंग म्हणजे काय, तर सुरुवातीला आपल्याला ही भीती असते की आपण जेव्हा आत्ता पीक एखादं लावलंय मी, तर जेव्हा हे पीक काढेन तेव्हा त्याचा भाव घसरेल. तर याच्यासाठी आपण काय करतो की तेव्हा आपण NCDX असेल किंवा MCX असेल, ही जी कमोडिटी एक्सचेंज आहेत यांच्यावरती आपण जाऊन जेव्हा आपण हार्वेस्टिंग करणार आहोत, काढणी करणार आहोत, तेव्हाची किंमत आत्तापासून आपण लॉक करून ठेवू शकतो. या प्रोसेसला हेजिंग म्हणतात. आणि एकदा का आपण किंमत लॉक केली की त्याच्यानंतर आपलं जे योग्य आणि आपलं जे एक्सपर्टीज असलेलं काम आहे की आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं काढता येईल याच्यावरती आपण फोकस करू शकतो. म्हणजे चिंताग्रस्त शेतकरी टू चिंतामुक्त शेतकरी आपण हेजिंगच्या माध्यमातून होऊ शकतो. ह्यालाच या सगळ्या किंमत जोखीम व्यवस्थापन किंवा आपली प्राइस लॉक करणं, वायदे बाजारात काम करणं, या सगळ्या प्रोसेसला हेजिंग म्हणतात. ही 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 यादी आहे की त्याच्यामध्ये आपल्याला जी डॉक्युमेंट्स लागतात NCDX मध्ये अकाउंट काढायचं असेल तर त्याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये संचालकांची यादी, आपल्या 2 वर्षाचा अॅन्युअल रिपोर्ट, तो आपले जे सीए असतात त्यांच्याकडनं नेटवर्क सर्टिफिकेट लागतं, डायरेक्टर कोण कोण आहेत त्यांच्या सह्या लागतात, बोर्ड रिझोल्युशन लागतं, आपले जे मेंबर आहेत त्यांचा शेअर होल्डिंग काय, किती % आहे ते लागतं. त्याच्यानंतर बाकीचे कॅन्सल चेक आणि बाकी बेसिक डॉक्युमेंट लागतात. तर याच्याबद्दल हेजिंग बाबत असं 1 तासामध्ये किंवा 1.5 तासामध्ये तुम्हाला एक्सप्लेन नाही करता येणार. अजून डिटेल आपण जेव्हा ऑफलाईन सेशन घेत असतो, आतापर्यंत आपले 11 ऑफलाईन सेशन झालेत. पुणे, सातारा, त्याच्यानंतर वाशिम, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, हिंगोली, परभणी, बीड या ठिकाणी आपले ऑफलाईन सेशन ऑलरेडी झालेत. आता ह्या महिन्यामध्ये आपण औरंगाबाद, जालना, त्याच्यानंतर आपला लातूरचा पट्टा, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर आणि सांगली, ह्या सगळ्या लोकेशन्सना आपण या महिन्यामध्ये ट्रेनिंग घेणार आहोत. तर तेव्हा इन डिटेल आपण डिस्कस करूया किंवा याच्याबद्दल जर काही डाऊट्स असतील तर तेव्हा आपण इन डिटेल आपल्याला डिस्कस करता येईल. हे आमच्या सगळ्यांचे नंबर आहेत. त्याच्यामध्ये श्रीकांत कुळेकर म्हणून सर आहेत की जे गेले 20-22 वर्ष कमोडिटी मार्केट तज्ञ म्हणून काम करतात आणि हे कमोडिटी मार्केटवरती सेशन्सही घेतात. त्याच्यानंतर विराजचाही नंबर दिलाय, माझाही नंबर दिलाय आणि NEML मध्ये राजरत्न बागडे म्हणून आहे की जो तुम्हाला NEMLच्या रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी मदत करेल. आणि आपलं पुण्यामध्ये ऑफिस आहे हेजिंग डेस्कचं, म्हणजे कोथरूडमध्ये. जर कधी आलात तर भेटू शकतो. त्याच्यानंतर आपलं जे स्मार्ट जे अजून एक स्मार्ट एक युनिक एक प्रोग्राम काढतं. त्याच्यामध्ये काय असतं की ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या बाजारभावाच्या संभाव्य किमती आहेत त्या जर आपल्याला हव्या असतील किंवा त्याच्यामध्ये आज मार्केटमध्ये ट्रेंड काय असणार आहे याचा आपल्याला जर रिपोर्ट हवा असेल तर या फोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे टेलिग्रामच्या चॅनलची लिंक आहे आणि व्हॉट्सअप कम्युनिटीचे QR कोड आहे. त्याच्यावरती आपण जॉईन झालात की आपल्याला व्हॉट्सअपवरती जे संभाव्य किमतींचे रिपोर्ट आहेत ते आपल्याला मिळतात. थँक्यू. कोणाच्या काही शंका असतील तर आपण घेऊया. सर इंडिव्हिज्युअल साठी कोणते कोणते कागदपत्र लागतात? इंडिव्हिज्युअल साठी याच्यामध्ये सर फक्त हे बघा, कंपनीचं सर्टिफिकेशन नाही लागत, फक्त GST, पॅन कार्ड लागतं, आधार कार्ड लागतं आणि ऍड्रेस प्रूफ, एवढ्या 3च गोष्टी लागतील NEML मध्ये. ओके सर. आणि ते जे ऍप मध्ये करण्यासाठी इंडिव्हिज्युअल साठी काय काय ऍप मधलं सांगितलं सर. माल विकण्यासाठी जे कृषी ऍप आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेतकऱ्यासाठी काय काय कागदपत्र लागतात? हीच का, तुम्ही जर इंडिव्हिज्युअल शेतकरी म्हणून रजिस्टर करणार असाल ना हा. तर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं एखादं ऍड्रेस प्रूफ, एवढीच डॉक्युमेंट लागतात. आणि कम्युनिटी मार्केटच्या ठिकाणी? कम्युनिटी मार्केटच्या ठिकाणी मी तुम्हाला एक नंबर पाठवतो, कारण की त्यांची थोडी डॉक्युमेंट्स मोठी असतात. कमोडिटी मार्केटसाठी आपण जेव्हा रजिस्टर करतो तेव्हा ती डॉक्युमेंट्स आपल्याला
सेबी जे आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे आपल्या सगळ्या बँका कसं आरबीआय रेग्युलेट करतं, तसं एनसीडीएक्स जे रेग्युलेट करतं सेबी, त्यांना पाठवायला लागतात. त्यामुळे सर तुम्ही व्हॉट्सअपला कनेक्ट कराल, मी जे जे अकाउंट ओपनिंगचं काम बघतात त्यांना तुम्हाला कनेक्ट करतो. चालेल सर. थँक्यू सर. येस, थँक्यू. आणि सर जर एखाद्या शेतकऱ्याने अकाउंट ओपन केलं तर त्याच्यामध्ये त्याला पुढील प्रोसेस कशी असेल की तो कशा प्रकारे कॉन्टॅक्ट करून त्याचं मार्केटिंग वगैरे करू शकतो? त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं ना सर, की जसं एकदा अकाउंट ओपन केलं ना, की आपल्याला ही विंडो दिसेल त्या ॲपवरती. त्याच्यामध्ये आपल्याकडे कोणती कमोडिटी आहे, त्याचं मॉइश्चर किती आहे, कुठल्या पॅकेजिंगमध्ये आहे, 30 किलोमध्ये आहे, 50 किलोमध्ये आहे, कुठल्या लोकेशनला आहे, कुठली व्हरायटी आहे, आपण किती प्राइस त्याची एक्सपेक्ट करतोय, कधी आपण डिलिव्हरी देणार आहोत, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या ॲपमध्ये ॲड करायला लागतात. त्याप्रमाणे त्या बायरला दिसतात. त्या बायरला जेव्हा दिसतात, बायरला जेव्हा त्याची ती क्वालिटी आणि ते सगळे पॅरामीटर्स क्वांटिटी योग्य वाटते, त्याप्रमाणे तो त्याचा माणूस पाठवतो, क्वालिटी चेक केली जाते. जर त्याला क्वालिटी अप्रूव्ह असेल तर त्याच्यानंतर जेव्हा आपली ज्या दिवशी डिलिव्हरी असेल, प्राइस मॅच झाली, क्वालिटी अप्रूव्ह असेल, तर ज्या दिवशी आपली डिलिव्हरी असेल त्या डिलिव्हरीच्या दिवशी आपल्या गाडी पूर्ण लोड झाली की गाडीची जी काटापावती निघते वजन किल्याची, ती काटापावती सिस्टीममध्ये अपलोड करायला लागते. ती जेव्हा अपलोड होते तेव्हा बायरच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी पैसे घेऊन ठेवलेले असतात, ते आपल्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. आणि ऍपचं नाव काय सर म्हटले? मी थोडं लेट जॉईन झालो. कृषीवेद. त्याच्या थ्रूच रजिस्ट्रेशन होईल ना फार्मरचं? येस येस. आणि ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यात शेवटी एक नंबर दिला होता बघा, राजरत्न बागडे. त्याला फक्त रजिस्ट्रेशन करायच्या आधी कॉल करा, कारण की काय असतं, जेव्हा आपण एखादे डॉक्युमेंट्स अपलोड करतो एफपीओचे आणि त्यातलं एखादं डॉक्युमेंट मॅच नाही झालं किंवा काहीतरी त्याला इश्यू आला, तर म्हणून ईमेलची टीम कडनं ते रजिस्ट्रेशन रिजेक्ट केलं जातं. तर ते रिजेक्ट होऊ नये त्याच्यासाठी आधी तुम्ही एकदा ह्याला कॉल कराल. राजरत्न बागडे नागपूरमध्ये बसतात आणि मग त्यांच्या थ्रू ते जे सांगतील त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करा, म्हणजे रिजेक्ट होणार नाही. थँक्यू. येस. अजून डाऊट आहेत कोणाचे काही? हॅलो, आवाज येतोय माझा? सर. नमस्कार. अजून कोणाचे काही डाऊट आहेत? हेजिंग बाबत आपण जेव्हा ऑफलाईन सेशन आपलं होतं ना, ते आपलं दिवसभरच सेशन असतं. सकाळी 10 पासून साधारण 4-5 पर्यंत सेशन चालतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला कमोडिटी बाजार म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणती एक्सचेंज काम करतात, त्याच्यामध्ये कोणकोणत्या कमोडिटी ट्रेड होतात, त्याच्यामध्ये आपण कसं पार्टिसिपेट करू शकतो, कोणकोणती डॉक्युमेंटची लिस्ट लागते, ती तर मी आता ऑलरेडी दाखवली तुम्हाला. पण या सगळ्याबद्दल आपल्याला इन डिटेल डिस्कशन आपलं तेव्हा होऊ शकतं. आपण या महिन्यामध्ये साधारण 18-19 तारखेला आपण संभाजीनगर आणि जालना इथे ट्रेनिंग घेतोय. त्याच्यानंतर तिथलं कोणी आहे का आता जालना किंवा संभाजीनगर मधलं? कोणी लातूरच्या रिजन मधलं आहे? धाराशिववर नाही मी. धाराशिववर नाही. ओके सर. आपण 24 तारखेला नांदेडला घेतोय. त्याच्यानंतर मग नांदेड, त्यानंतर आपण त्या 24 नोव्हेंबरच्या वीक मध्ये आपण बहुतेक 26 तारखेला आपण धाराशिवला घेतोय. चालेल सर. तर तुम्ही तुमच्या स्मार्टच्या लोक असतील DIU आले त्यांच्या टच मध्ये राहालच, त्या दिवशी भेटू आपण. चालेल. कॉन्टॅक्ट नंबर हो पाठव, टाकतो चॅट मध्ये टाकतो. हो चालेल सर. टाकलं? ओके ठीक आहे. हो. हॅलो सर. हा सर बोला. नमस्कार. आता बुलढाणा होणार का प्रोग्राम बुलढाण्याला त्या एवढ्यात? कुठे?
बुलढाणा बुलढाण्याला जर झालं नेमकं मागच्या महिन्यात झालं तर का? तरी आपण कनेक्ट करू. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज कराल. एकदा फोन करतो सर तुम्हाला. मला वेळ किंवा तुम्हाला वेळ असेल तेव्हा फोन केला तरी चालेल. बरं चालेल. थँक्यू.